तापनाशाय अर्थानां अर्थिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर् देवै सदा पूजिता सा मां पातु भगवती सरस्वती निशेषजाड्या। गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरे पोचा। मी तू पण हानुरे रे सुख अक्षयी घेई रे सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंदन माय। प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरे पोचा। लक्ष्मण म्हणे जन्म मृत्यू चुकवा हो प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरे पोचा। शिवाय त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाउ सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्र तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परां शिवां। गुरुप्रसादाची थोरी हरी प्रसाद स्वामीचा नाश होय षडरे पोचा। शिव प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांचा प्रासादिक
चिंतनातील अभंग आहे. वैराग्य अंगी यावं आणि वैराग्यासोबत ज्ञान आणि भक्ती नांदायला यावी याकरता पूर्वसंचिताचं पुण्य असावं लागतं. आणि पुण्य संचिताच्या पुण्याई करता पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव या तीन तत्वांचा आणि या तिन्ही तत्वांचा ज्या ठिकाणी संगम झालेला आहे त्या संगमाला दिगंबर महाराजांची नगरी असं म्हणावं. शिव याकरता अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी अभंगांचा मतितार्थ आपण जाणून घेऊया. हे पहा, सर्वांना एक सूचना आहे. तुम्ही जर शांतता बाळगली तर मी तुमच्या समोर 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न करू शकतो, कारण तुमची शांतता म्हणजे माझी शक्ती आहे. ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना घडवण्याकरता जिजाऊची शक्ती आवश्यक होती, त्या पद्धतीनं भारतगावच्या अखंड शिवनाम यज्ञाला सक्सेस करण्यासाठी या ठिकाणी जिजाऊचं साऊंड सिस्टम आहे. बघा, आहे की नाही? मी म्हणलं एवढं चांगलं साऊंड सिस्टम कसं काय, त्याच्यावर नाव वाचलं तेव्हा लक्षात आलं. शिवाजी घडायला मातृशक्तीची आवश्यकता म्हणून एका ठिकाणी म्हणतात, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. शिव अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार. माझं महत् भाग्य आहे की लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली, भगवान विश्वेश्वर, भगवान हनुमंतराय आणि पाठीशी साक्षात लंगोटिया महाराज आणि या ठिकाणी माझे आत्मीय मित्र सहोदर शिव केला जीवाचा, जीवाला शिवत्व आपल्याला प्राप्त होतं त्यावेळी जीवन परिपूर्ण होतं. नाहीतर खाली हात आया है रे खाली हात जाएगा. आणि म्हणून आपण रिक्त हाताने जाऊ नये, हातामध्ये प्रसाद असावा आणि तो प्रसाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे गुरुवर्य शतस्थल ब्रह्मी 108 आत्मीय सहोदर काशीनाथ शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात. माझे गुरुवर्य शिवाचार्य रत्न विभूषण सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले सर्व गुणीजन, मग त्यामध्ये गायनाचार्य आहेत आमचे पांडुरंग अण्णा पळसकर, त्याचबरोबर त्यांना साथ देण्याकरता या ठिकाणी असलेले आमचे सदानंदजी गुरुजी म्हणतात. गायनामध्ये अत्यंत अल्प वयामध्ये ज्यांनी उत्तम अशी गती प्राप्त केली, गायनाला गती आणली म्हणजे देव हृदयामध्ये यायला वेळ लागत नाही अशी ज्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर त्यांना साथ देण्याकरता या ठिकाणी असलेले ब्याळे, आमचे मृदंगाचार्य कुल उत्पन्न श्री राचय्या स्वामी, त्याचबरोबर ही समस्त टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, शिवकीर्तनकार, शिवप्रवचनकार, गावातील नित्य रुद्राभिषेक करणारी समस्त माहेश्वरगण, अन्नदान करणारी अन्नदाते, उदकदान देणारे उदकदाते, मंडपाची स्वच्छता, मंदिराची स्वच्छता राखणारे सर्व सेवेकरी, त्याचबरोबर साऊंड सिस्टम, पेटीवादक आणि ऐकायला आलेले श्रोतेगण. वक्त्याला तेव्हाच महत्व आहे जोपर्यंत श्रोता समोर नाही.
श्रोता म्हणत नाही बरं का, श्रोता म्हणतोय. आता तुम्ही श्रोते आहात की श्रोते आहात याचा विचार करूया. शिवा माऊलींनी चिंतन सांगितलं, श्रोता आणि श्रोता अशी दोन ऐकणारे असतात. एक श्रोता असतो तो चाळणीसारखा असतो आणि एक श्रोता असतो तो सुपासारखा असतो. चाळणीसारखा जो आहे तो श्रोता असतो, त्याच्यामध्ये किती जरी पाणी टाकलं तर ते काय धारण करत नाही, त्याला गळतीच लागलेली असते. असे काही श्रोते असतात. आणि काही श्रोते असे असतात की त्यांनी जे जे चांगलं आहे, जे जे संस्कारयुक्त आहे ते धारण करतात आणि जे असंस्कारवान आहे त्याचा त्याज्य करतात. त्याला सुपासारखा श्रोता म्हणावा. असे श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून आज कीर्तनाला आनंद आहे. शिवा अगदी सर्व काही आनंदात आहे. मंदिर आनंद देणार आहे, वाजवणारा मृदंगाचार्य आनंद देणार आहे, गायन करणारी मंडळी आनंद देणारी आहे, टाळकरी आनंद देणारे आहेत, ऐकणारे आनंद देणारे आहेत, विना घेऊन तटस्थ असणारे गुरुवर्य आनंद देणारे आहेत. फक्त आता कीर्तन करणारा आनंद देतो की काय देतो याचा विचार करूया. शिवा कारण माणसं बघितली या ठिकाणी एवढी संख्या पाहून नेमकं आता तुम्हाला काय बोलावं. दुसरं एखादं गाव असतं तर बोललो असतो, परंतु या ठिकाणी ज्यांचा जन्म झाला असे आचार्य, वैराग्यमूर्ती असणारे, ध्यानमूर्ती असणारे, ज्ञानवान असणारे, त्याचबरोबर सर्व दर्शनाचार्य असणारे गुरुवर्य दिगंबर शिवाचार्यांची जन्मभूमी. जन्मभूमी सर्वांना प्रिय असते. एका ठिकाणी असं सांगतात, जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी सर्वांना प्रिय असते आणि म्हणून आज जन्मभूमी प्रिय असणाऱ्या बायलेकी सुद्धा गावात आलेले आहेत, है की नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बायलेकी सुद्धा आलेले आहेत. कारण जन्मभूमीतला सप्ताह हा स्वर्गातला आनंद देणारा सप्ताह असतो, म्हणून त्यांचं आगमन झालेलं आहे. शिवा आणि म्हणून काय सांगू मी तुमचे उपकार, थोरावनी थोर केले मद. गुरुवर्यांचे उपकार, गुरुवर्यांचं आशीर्वाद, गुरुवर्यांची कृपा वाणीनं वर्णन करता येत नाही. म्हणून पुष्पदंताचार्य एका ठिकाणी बोलतात, तव तत्वं न जानामि कीदृशोषि महेश्वर, यादृशाय महादेव तादृशाय नमो नमः. ईश्वराचा आशीर्वाद, आचार्यांचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद जर प्राप्त झाला की गावामध्ये नवल झाल्याशिवाय राहत नाही आणि त्या नवलालाच गुरुप्रसाद असं म्हणावं. शिवा हा सप्ताह म्हणजे बघा, कोणतीही क्रांती करायची असेल तर धर्म क्रांती करायची असेल तर त्या धर्म क्रांतीला गुरु आशीर्वाद आणि राज आशीर्वाद असायला पाहिजे. आज देशाची उन्नती करण्याकरता फक्त धर्मक्रांती होऊन चालणार नाही, त्याकरता राजकीय क्रांती सुद्धा व्हावी लागते. आणि बारसगाव नगरीमध्ये धर्मक्रांती सुद्धा झालेली आहे आणि राजकीय क्रांती सुद्धा झालेली आहे. या बारसगाव नगरीतील जी मातृ आहे, या बारसगाव नगरीमधील जी मातृ आहे, त्या मातृशक्तीनं असे पुत्र जन्माला घातलेले आहेत की ते एखाद्या मठाचे मठाधिपती सुद्धा होतात, राजकीय क्षेत्रामध्ये एका महान महान पदावर सुद्धा जातात, डॉक्टरही होतात, वकीलही होतात, देशसेवा करणारे मिलिटरीमॅनही होतात, सैनिकही होतात. म्हणजे या भूमीमध्ये आणि या भूमीमधील वावरणाऱ्या मातृशक्तीमध्ये इतकी अद्भुत शक्ती आहे की या ठिकाणी पेरलेल्या अंकुराचं
पेरलेल्या बीजाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. दिगंबर शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद. आणि म्हणून या गावातल्या मातृशक्तीबद्दल मला बोलावं वाटतं. वेदांनी या मातृशक्तीचं वर्णन केलेलं आहे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. किंबहुना असं सुद्धा बोललेलं आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ति देवता. ज्या ठिकाणी नारीची पूजा केली जाते, शक्तीची पूजा केली जाते, स्त्रीची पूजा केली जाते, साक्षात महादेव रमण करता येतात. एका ठिकाणी परमरहस्यामध्ये सांगितलं, मद्भक्ता यत्र तिष्ठन्ति मद्भक्ता यत्र तिष्ठन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. पार्वतीला प्रश्न केलेला आहे की बाबा भगवान शंकरा, तुम्ही माझे पतिदेव आहात, पण तुमचा निवास माझ्याजवळ आहे का आणखी कुठे आहे? त्यावेळी भगवान शंकर सांगतात की माझे भक्त ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी माझा निवास आहे. मग बारसगाव नगरीमध्ये भक्त कमी आहेत का? साक्षात विश्वेश्वर आपल्या डोळ्यांनी पाहत आहे. आणि आज विश्वेश्वर भगवान काशीमध्ये नाही, आज विश्वेश्वर भगवंताचं आगमन बारसगाव नगरीमध्ये झालेलं आहे. बघा, बारसगाव नगरी म्हणजे बघा बार, हा बार शब्दातला व्यवहारामध्ये अर्थ वेगळा होतो. तसे बी नमुने आहे तिथं, असं नाही म्हणता येणार. हा, आणि बार शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये 12 अक्षर येतो. काय होतो? 12. 12 या संख्येचा वाचक बार आहे. आणि व्यवहारातला बार तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि मग या ठिकाणी 12 अक्षर म्हणजे कोणती तर सांगतात की पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी यांना 12 अक्षरानं संबोधित केलेलं आहे. तुमच्या जवळ ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि गुरुवर्यांच्या जवळ ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत. तुमच्या जवळ ही कर्मेंद्रिय आहेत आणि गुरुवर्यांच्या जवळ ही कर्मेंद्रिय आहेत. तुमच्या जवळ ही मन आहे, गुरुवर्यांच्या जवळही मन आहे. तुमच्या जवळही बुद्धी आहे, गुरुवर्यांच्या जवळही बुद्धी आहे. परंतु आपल्या ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना, मनाला आणि बुद्धीला पूजित केलं जात नाही, कारण त्या ठिकाणी विषय आहेत. गुरुवर्यांच्या इंद्रियांना, पंच ज्ञानेंद्रियांना, पंच कर्मेंद्रियांना, मन आणि बुद्धीला पूजित केलं जातं, कारण त्यांनी तो वैराग्य धारण केलेला आहे. तुमच्यात आणि यांच्यात अंतर काय लक्षात आलं की? हा, आपण अजून जीवदशेमध्ये आहोत, गुरुवर्य हे शिवदशेमध्ये आहेत. म्हणून ज्ञानोबा माऊली एका ठिकाणी म्हणतात, विषय विषयाचा परिपाडू, गोड विषय लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवा लागे. हा, जीवाचं लक्षण सांगितलं. जीव कुणाला म्हणावं? मी बारसगाव मध्ये काल एकाला विचारलं, अरे जीव कुणाला म्हणायचं? ज्याला जेवता येतं त्याला जीव म्हणावं म्हणते. किती चांगलं उत्तर दिलं पाहिजे ना. ज्याला जेवता येतं त्याला जीव म्हणावं. मग मांजरी जेवत की मग त्याला जीव म्हणतात का? त्याला जीव म्हणत नाही. आणि तरी त्याला जीव म्हटलं तर त्याला 4 पायाचा जीव म्हणतात. 2 पायाचा जीव कसा आहे? विषय विषयाचा परिपाडू. गोड विषय लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवा लागे. जीव कुणाला म्हणावा? जो अल्पज्ञ आहे. हा, या शिव. ज्याचा जन्म होतो आणि मृत्यूही होतो त्याला जीव म्हणावं. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, पुन्हा विचारलं जाणार आहे तुम्हाला. ज्याचा मृत्यूही होतो त्याला काय म्हणावं? जीव म्हणावं. देव कुणाला म्हणावं? जन्मही होत नाही आणि ज्याचा मृत्यूही होत नाही त्याला काय म्हणावं? देव म्हणावं. आणि गुरु कुणाला म्हणावं?
गुरु कुणाला म्हणावं? अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हा, ज्ञानांजन जे लावतात त्यांना सद्गुरू असं म्हणावं. शिवाय आपलं सौंदर्य वाढावं याकरता व्यवहारामध्ये डोळ्याला अंजन लावलं जातं. कशा करता? सौंदर्य वाढावं याकरता. परंतु गुरुवर्य आपल्या डोळ्यांना जे अंजन लावतात त्या अंजनाचं नाव काय आहे? नेत्रामध्ये अंजन घालणाऱ्या दोन माता असतात. एक गुरु माता आहे आणि एक जन्म देणारी माता आहे. जन्म देणारी माता आपल्या मुलाचं सौंदर्य वाढावं, आपल्या मुलाला नजर लागू नये म्हणून मुलाच्या डोळ्यामध्ये अंजन घालते. आणि गुरु माता जी आहे ती नेत्रामध्ये जे अंजन घालते त्या मुलाला विषयाची नजर लागू नये म्हणून. लक्षात घ्या. हा, ही गुरु माता आहे आणि तीही माता आहे. ती माता आणि ही माता याच्यामध्ये अंतर काय? जन्म देणारी माता पोटातून जन्म देते, गुरु माता मात्र हृदयातून जन्म देते. एवढं मोठं अंतर आहे. आणि म्हणून जीवनामध्ये मातृत्व प्राप्त करणं इतकं सोपं नाही. मातृत्व प्राप्त करण्याकरता अनंत कष्ट सहन करावे लागतात. उगच म्हणलेलं नाही संतांनी, आई थोर तुझे उपकार. आईचे उपकार थोर आहे, उगच म्हणलेले नाहीत. आणि म्हणून जिवंतपणेच आईचे उपकार जाणायला शिकले पाहिजे. असं सांगतात, डोंगराआड गेलेला सूर्य, काय सांगतात? डोंगराआड गेलेला सूर्य आणि माती आड गेलेली आई पुन्हा भेटत नाही. सगळ्या गोष्टी पुनर्मित्रम, गेलेला मित्र पुन्हा मिळू शकतो. पुनर्वित्तम, जवळ असलेलं धन जर गेलं तर ते पुन्हा प्राप्त करता येतं. पुनर्ग्रहम, गेलेलं घर पुन्हा प्राप्त करता येतं. पण गेलेली आई आणि गेलेला गुरु पुन्हा प्राप्त करता येत नाही. आणि म्हणून त्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त करणं म्हणजे प्रसाद प्राप्त करणं आहे. शिवाय गुरुचं महत्व खूप मोठं आहे. देव आणि गुरु यांच्यामध्ये अंतर काय? आपला सप्ताह कितवा आहे हो कमिटीवाले? 19वा सप्ताह. बघा, 19वा सप्ताह म्हणजे वीरशैव धर्मामध्ये तत्व आहे. गुरु अष्टावरण हे 8 तत्व आहे. पंचाचार्य हे 5 तत्व, 8 + 5 13. आणि शतस्थल हे 6. 13 आणि 6 किती? 19. म्हणजे 19 तत्व तुम्हाला प्राप्त करून देणारा सप्ताह म्हणजे हा सप्ताह आहे. मग आपण या 19 वर्षामध्ये एक तत्व जरी पाठ केलं असतं तर आपलं जीवन धन्य झालं असतं. बघा, ज्ञान कुणाकडे नाही, ज्ञान तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे.
परंतु ज्ञानाचा उपयोग करायला जर आला तर गुरुकृपा झाली अशी म्हणतात. ज्ञानाचा जर उपयोग कृपा झाली नाही, ग्रंथ कृपा झाली नाही, मातृ पितृ कृपा झाली नाही. एखाद्या परीक्षेमध्ये गेलो, परीक्षेमध्ये प्रश्न आला, उत्तर लिहिता आलं नाही आणि बाहेर आल्यावर मित्रानं उत्तर सांगितलं आणि मित्रानं उत्तर सांगितलं मला, अरे हे तर मला माहित होतं, परंतु वेळेला ते जन्माला आलं नाही, वेळेला ते कळालं नाही. आणि म्हणून आपल्या जवळ असणारं ज्ञान योग्य काळी जन्माला यायला पाहिजे आणि ते ज्ञान जन्माला यावं याकरता कृपा असावी लागते. ती कृपा कोणती आहे? येते भेटले अदृश्य कृपादाने, तेने श्वापदे टाकली शोधुनी. कृपादान भेटलं की जीवनामध्ये येणारं दुःख निवारण करण्याची शक्ती प्राप्त होते. कृपादान भेटलं पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो देव आणि गुरु यांच्यामध्ये अंतर काय आहे? काय आहे हो अंतर? तुमच्या भाषेमध्ये देव, तुम्ही देव कशाला म्हणता? जो नवसाला पावतो त्याला, आहे की नाही? नवसाला पावणारा देव तुमचा देव आहे. जर मंदिरातला देव पावला नाही आणि झाडाखालचा एक दगड जर पावला तुम्हाला, तर उद्यापासून मंदिरातल्या देवाची पूजा होणार की नाही? म्हणजे आपला देव कोणता आहे? आपल्याला जो पावणार तो आपला देव. आणि म्हणून देवानं पावावं, नाही तर देवाचं काही खरं नाही. शिवाय पण आमचे संत म्हणतात कुठल्याही देवाची पूजा करू नये. झाडाखालला देव पावत नसतो, लक्षात घ्या. ते कसं आहे? कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे देव आहेत. आणि मग त्यांच्या नादी जास्त लागू नये. काय झालं? आमचे संत सांगतात झाडाखालच्या देवाला काय म्हणावं? हेंदरी शेंदरी देवते. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. हेंदरी शेंदरी देवतांच्या मागे लागू नये. काय झालं? एका गावामध्ये एका शिष्याला 7:30चा काळ चालू होता. त्याला ज्योतिषानं सांगितलं जा गावातल्या हनुमंताला शेंदूर लाव. बिचारा शनिवारच्या सूर्योदयाला मंदिरामध्ये आला, हनुमंताला शेंदूर लावला. आणि हनुमंताला शेंदूर लावल्यावर हात काळे होतात की लाल होतात? लाल होतात. आणि ते लाल हात घेऊन बाहेर आला आणि झाडाखाली एक दगड होता. हात लाल झालेले पुसावे, काय केलं? दगडाला पुसलं. झाली गावामध्ये नाल्याने फिरणारी डुकरं दुपारच्या वेळेमध्ये विश्रांती घेण्याकरता झाडाखाली आले. दुपारच्या वेळेला विश्रांती घेण्याकरता झाडाखाली आलं नाही. डुकरं झाडाखाली आली आणि झाडाला प्रदक्षिणा घालू लागले. झाडाला प्रदक्षिणा घाललेलं दृश्य गावातल्या एका कट्ट्यावर बसणाऱ्या म्हाताऱ्यानं पाहिलं आणि त्यानं सांगितलं चमत्कार झाला, चमत्कार झाला. गावकऱ्यांनी विचारलं काय झालं? म्हणले देवळातला देव झाडाखाली आला. काय सांगितलं? देवळातला देव झाडाखाली आला. आणि या देवाला काय म्हणावं? हेंदरी शेंदरी देवते. शिवा पण वेदांनी सांगितलेला, आगमांनी सांगितलेला, पुराणांनी सांगितलेला देव मात्र वेगळा आहे. तो देव कसा आहे? तो देव येतो कधी? त्या देवाला येण्याकरता काय हवंय सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदा तदा अवतारोयम गणेशस्य महितले, गणेशस्य महितले. ज्या ज्यावेळी अधर्म वाढतो, ज्या ज्यावेळी माणूस वाम मार्गाने जातो, त्यावेळी जे अवताराला येतात त्यांना देव असं म्हणावं. शिवा देव जन्माला आल्यावर काय होतं पहा. देव जन्माला आला की जे अधर्मानं वागतात त्यांच्यासाठी देवानं शस्त्र निर्माण केलेलं. त्या ठिकाणी दयामया नाहीच. कुठल्या कौरवाची दया बाळगली भगवान श्रीकृष्णानं? कुणालाच सोडलं नाही. लक्षात घ्या. सगळ्या कौरवांना गटप्राण व्हावं लागलं, कारण सर्वांनी धारण काय केलं होतं? अधर्म धारण केला होता.
आणि अधर्म धारण करणाऱ्याला देव शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही, ते लिहून ठेवलेलं आहे. मग आपण किती जरी अंधारात पाप केलं, मला कोण पाहणार नाही अशा अंधारात पाप केलं, मी म्हणतो अमावस्याच्या अंधारात पाप केलं तरी सुद्धा ते देवाला दिसतं. देवाच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे, देवाला मुंगीच्या पायातल्या पैजणाचा आवाज ऐकू जातो. मग आपलं काय ऐकू जाणार नाही? लक्षात ठेवा, आपलं सर्वच त्याला ऐकू जाणार आहे, सर्वच तो पाहणार आहे. आणि म्हणून अशा दुष्ट लोकांना संहार करण्याकरता ज्याचा अवतार होतो त्याला देव असं म्हणावं. देव कशाला म्हणावं आपण पाहिलं. आता गुरु कशाला म्हणावं? ज्यावेळी गुरुचा अवतार होतो त्यावेळी काय होतं पहा. गुरुचा अवतार झाला आणि सद्गुरूंच्या समोर एखादा दुष्ट व्यक्ती गेला, एखादा अधर्मी व्यक्ती गेला, तर सद्गुरू त्याला मारत नाही, तर सद्गुरू देवासमोर प्रार्थना करतात. जे दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांची मने हो होत निर्मळ. प्रार्थना करतात, मला दुष्ट व्यक्ती आवडतो, फक्त त्यातला एकच गुण आवडत नाही, त्याचा वाकडेपणा जो आहे, तो वाकडेपणा घालवण्याची मागणी या प्रसादाच्या माध्यमातून केलेली आहे. वाढो लोकी सदाचार, हो हो सर्वत्र साचार. म्हणून सद्गुरु जवळ शास्त्र आहे आणि देवाजवळ शस्त्र आहे. मग शस्त्र असणारा देव पाहिजे की शास्त्र असणारा गुरु पाहिजे? बोला बोला. म्हणजे मी बोलतोय ते कळत नाही असं मला वाटतंय. शिवार आपल्याला काय पाहिजे? शस्त्र असणारा देव पाहिजे की शास्त्र असणारा गुरु पाहिजे? शास्त्र असणारा गुरु पाहिजे. शास्त्र असणारा गुरु पाहिजे बरं का. कोणता गुरु पाहिजे? शास्त्र असणारा. मग आता शास्त्र कशाला म्हणावं याचं थोडं चिंतन करू. शिवार देवाला आणि गुरुला जाणण्याकरता 6 प्रकारची शास्त्र सांगितलेली आहेत. पहिलं शास्त्र आहे वेदांत शास्त्र. वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा प्रकार खूप आहेत. पहिला प्रकार आहे शंकर अद्वैत वेदांत. तिसरा प्रकार आहे विशिष्ट अद्वैत वेदांत. चौथा प्रकार आहे निंबार्काचार्य वेदांत. असे वेदांताचे 5 ते 6 प्रकार सांगितलेले. ते तुमच्या डोक्याच्या बाहेर आहे, परंतु देवासमोर बोलतोय म्हणून त्यांच्याकरताही काही बोलावं लागतं. काय लोकांच्या करता आणि काय देवा करता आणि काय स्वतःच्या आत्मकल्याणा करता. काय चाललंय आपला विषय? गुरु काय आहे? शास्त्रयुक्त आहे. आणि शास्त्र कशाला म्हणावं? एक वेदांत शास्त्र आहे, एक न्यायशास्त्र आहे, एक योगशास्त्र आहे, एक मीमांसा शास्त्र आहे, एक उत्तर मीमांसा शास्त्र आहे आणि एक पूर्व मीमांसा शास्त्र आहे. असे शास्त्राचे 6 प्रकार आहेत. याही शास्त्रामध्ये 6 आस्तिक शास्त्र आहे आणि 6 नास्तिक शास्त्र आहेत. तिथं काही सगळेच आस्तिक आहेत असं काही मला वाटत नाही. काही आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत. नास्तिक कुणाला म्हणावं? ज्याला पावली खेळता येत नाही पण लेझिम खेळता येतं त्याला नास्तिक म्हणावं. सगळे आपले कोड नंबर आहेत. काय आला असेल तुम्हाला? दुसरं ओपन करून सांगण्याची गरज नाही. केला इशारा जाता जाता. नास्तिक शास्त्र म्हणावं कशाला? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागम कुतः. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आनंदित जगा. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आनंदित जगा. आनंदित जगता येत नसेल तर बँकेत जाऊन कर्ज काढा.
बँकवाला कर्ज देत नसेल तर संध्याकाळच्या वेळेला शेजाऱ्याचं घर फोडा. शेजाऱ्याच्या घरामध्ये काय नसेल तर शेजाऱ्याच्या गावातलं घर फोडा. पण घर फोडून काय करा सांगितलं बघा, हा महत्वाचा सिद्धांत आहे. घर फोडा, कर्ज काढा, काही करा, पण ते फोडून तूप खा म्हणले, दारू हे महत्वाचं आहे. म्हणजे त्या काळातला आस्तिक सुद्धा कसा, त्या काळातला नास्तिक सुद्धा कसा होता, एका दृष्टीनं आस्तिकच होता. आज सकाळच्या वेळेला सर्व आस्तिक दिसतात, संध्याकाळच्या वेळेला देव जाणे शिवाय. एका ठिकाणी असं म्हणतात, ऊपर से तो खूप बने, अंदर से राम जाणे, है की नाही. आणि म्हणून देव गुरु काय करतात, गुरु आपल्याला अशी संजीवनी देतात, गुरु आपल्याला असा प्रसाद देतात, गुरु आपल्याला असं तीर्थ देतात की त्या तीर्थाच्या माध्यमातून, त्या शास्त्राच्या माध्यमातून आपल्यामध्ये परिवर्तन होतं. परिवर्तन होणं म्हणजे काय, बुद्धीमध्ये ज्ञान जन्माला आलं की परिवर्तन झालं, बुद्धीमध्ये विवेक जन्माला आला की परिवर्तन झालं, मनामध्ये विकल्प जन्माला आला की परिवर्तन झालं नाही, पण मनामध्ये संकल्प जन्माला आला की परिवर्तन झालं. म्हणून संत म्हणतात, अहो संकल्पाच्या पोटी अहो विश्वासाच्या पोटी लाभ होय उठाउठी. विश्वासामध्ये देव आणि गुरु आहे. एका ठिकाणी संत म्हणतात, कबीरजी म्हणतात, मोको कहा धोंडे रे भाई, ना मैं तीरथ में ना मूरत में, ना मैं मस्जिद में ना मंदिर में, मैं तू तेरे विश्वास में. देव कुठं आहे, गुरु कुठं आहे, न मंदिरामध्ये आहे न मस्जिदीमध्ये आहे. ना मैं तीरथ में ना मूरत में, ना मूर्तीमध्ये नाही, मी आहे कुठं, मी तुमच्या विश्वासामध्ये आहे. आणि हा विश्वास मनामध्ये जन्माला आणण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून त्यांची थोरवी पहिल्या ह्याच Yeah.
गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी। पहिल्या चरणाचं आपलं चिंतन जवळजवळ संपलेलं। पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं आपल्याला? थोरी सांगितली आणि त्याला विशेषण लावलं, फक्त गुरु नाही तर गुरुच्या प्रसादाची थोरी। गुरु कसा आहे? प्रसादयुक्त आहे। गुरु कसा आहे? तीर्थरूप आहे। आणि म्हणून गुरु आणि साधू बद्दल एका ठिकाणी बोलतात, साधूनाम दर्शनम भूतम तीर्थ भूताई साधव। साधूचं दर्शन झालं की त्या ठिकाणी तीर्थ जन्माला येतं। लक्षात ठेवा। शिवहर साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूताही साधव। तीर्थक्षेत्री जायचं म्हटलं की हजारो किलोमीटर लांब जावं लागतं, परंतु साधू आणि गुरुचं दर्शन झालं की त्याच ठिकाणी तीर्थ येतं। आज दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊलींचा जन्म या भूमीमध्ये झाला म्हणजे ही भूमी तीर्थरूप झालेली आहे। त्या भूमीला नुसतं बारसगाव म्हणून जमणार नाही, ही तीर्थरूप बारसगाव आहे। आणि तीर्थ काय करतं? एक गुरु तीर्थ आहे आणि एक गंगा तीर्थ आहे। गंगा तीर्थामध्ये स्नान झालं की पापाची मुक्ती होते आणि गुरु तीर्थामध्ये स्नान झालं की मोक्षाची प्राप्ती होते। शिवहर जगामध्ये 3 तीर्थ महान आहेत। एक गंगा तीर्थ, एक चंद्राचं तीर्थ आणि एक कल्पतरूचं तीर्थ। गंगा तीर्थामध्ये पाप दूर होतं, चंद्र तीर्थामध्ये ताप दूर होतो आणि कल्पतरू तीर्थामध्ये दैन्य दूर होतो। तरी परंतु गंगा पाप दूर करते, परंतु ताप आणि दैन्य दूर करत नाही। चंद्र ताप दूर करतो, पाप आणि दैन्य दूर नाही। कल्पतरू दैन्य दूर करतो, परंतु पाप आणि ताप दूर करत नाहीत। आमचे सद्गुरू असे आहेत, तुझं पाहता माऊली
पाप ताप दैन्य गेले. शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं, गंगा पापम शशी तापम दैनम कल्पतरुस्तता. गंगा पाप, शशी ताप आणि कल्पतरू दैन्य दूर करतो, परंतु आमचे सद्गुरू पाप ताप दैन्य दूर करतात, म्हणून त्यांचा प्रसाद शेवटच्या दिवशी घेतला जातो. आता आपण गुरुचं महत्व जाणलं, आता गुरुच्या प्रसादाचं महत्व जाणलं. प्रसाद कशाला म्हणावं? हा, आपल्याला सांगते प्रसाद कशाला म्हणावं. प्रसादे हा उपजायते. प्रसाद काय करतो? सर्व दुःख निवारण करतो. निवारण करणं म्हणजे काय? दुःख या शब्दाचा अर्थ काय होतो? दुःख कशाला म्हणतात तुमच्या भाषेमध्ये? खिशामध्ये पैसे नसले की दुःख म्हणतात, गळ्यामध्ये सोनं नसलं की दुःख होतं. आज खायला रोटी नाही म्हणून दुःख कुणालाच, बसायला गाडी नाही म्हणून दुःख, फिरायला घोडी नाही म्हणून दुःख आहे. खायला रोटी नाही म्हणून असा कोण दुःख आहे या ठिकाणी बसलेल्यापैकी? आज भारत देशामध्ये अन्नाची भिकारी नाहीये. आज भारत देशामध्ये भिकारी कशाची असेल तर ती अपेक्षांची भिकारी आहे. आणि त्या अपेक्षांच्या भिकारीला अग्निसंस्कार देणारं तीर्थ कुठलं असेल ते गुरुतीर्थ आहे. अपेक्षा म्हणजे इच्छा. इच्छा अत्यंत वाईट आहे. कबीरजी एका ठिकाणी म्हणतात, आशा तृष्णा नमरी मरमर गया शरीर. आशा आणि तृष्णा आणि इच्छेच्या पाठीमागं जाणारं हे शरीर मरून गेलं, आशा मेली नाही. धीरूभाई अंबानीनं मुंबईमध्ये 63 मंजिल इमारत बांधली. त्या इमारतीला भेट देण्याचा योग आला आणि शेवटच्या मजल्यावर गेल्यावर आम्ही पाहिलं तर तिथं अजून गदाळ्या काढून ठेवल्या होत्या बाहेर. मी यावं असं वाटतं, त्याला इच्छा असं म्हणावं. शिवाय इतकं सुंदर सांगितलेलं आहे की इच्छा स्मशानामध्ये गेल्याशिवाय मरत नाही. एका ठिकाणी सांगतात, चाह पैसों से नानों में जाने लगी. काय सांगतात? इच्छा कशी आहे बघा. इच्छा म्हणजे चाह. चाह पैसों से नानों में जाने लगी. चाह नानों से नोटों में जाने लगी. चाह नोटों से रुपयों में जाने लगी. चाह रुपयों से हजारों में जाने लगी. चाह हजारों से लाखों में जाने लगी. चाह लाखों से कोटि में जाने लगी. चाह कोटि से बॉटल ले जाती रही. चाह कोटि से बॉटल ले जाती रही और चाह बॉटल से स्मशान में जाके थमी. तिला इच्छा असं म्हणावं. शिवाय अशी ही इच्छा वाईट आहे. आणि म्हणून त्या इच्छेला मारण्याकरता ज्याची निर्मिती झाली, नवे नवे जे प्राप्त करायचं असतं त्याला प्रसाद असं म्हणावं. शिवाय आमच्या वीरशैव संस्कृतीमध्ये सांगितलं की मरताना त्यालाच कैलास मिळतो ज्याच्या मुखामध्ये पंचाक्षरी मंत्र येईल. सांगा, आतापासून तुमच्या समोर बरेच जण मेले असतील, कुणाच्या तोंडामध्ये पंचाक्षरी मंत्र आला का? आला नाही. काय आला? लवकर त्या बँकवाल्याला बोलवा, सही करतो. आहे की नाही? लवकर त्या सोनाराला बोलवा. एकदा शरीरातून प्राण गेला की शरीरामध्ये धनंजय नावाचा वायू आहे आणि तो वायू शरीर फुगवतो, मग अंगठ्या काढता येणार नाही, म्हणून लवकर काढून घ्या. असं आपण बोलतो शेवटच्या क्षणाला. शेताचे धुरे सांगतो आपण शेवटच्या क्षणाला,
परंतु शेवटच्या क्षणाला जर मुखामध्ये मंत्र असेल तर ते शरीर, तर ते मन आणि तरच ती बुद्धी पवित्र आहे. मुखी मंत्र पंचाक्षर